दिनानिमित्त उपस्थित असलेले माननीय सरोदे साहेब, लक्ष्मण भुजबळ साहेब, डॉक्टर निशांत मुंडे, निहाल अहमद, एकनाथजी चव्हाण, शेख अहमद, बालाजी शिंदे, अजमत पठाण आणि सर्वांचे प्रिय बबलू भाऊ, आज सर्वप्रथम मी माझे पत्रकार बंधूंचे आभार मानते की पत्रकारिता हा काय व्यवसाय नसून तुम्ही सर्वजण लोकशाहीची जिम्मेदारी आणि ओझे उचलून जबाबदारीने हे काम नेहमीच पार पाडता. बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी सर्वप्रथम मराठी दर्पण सुरू केले. त्यांनी आपल्या लेखणीतून शिक्षण, जागरूकता आणि विचारांना दिशा देण्याचे काम नेहमीच केले. त्यांनी अंधश्रद्धा आणि अन्याय विरुद्ध लढा लढला. त्यांनी समाजाला पटवून दिले होते की पत्रकारिताद्वारा त्यांचं हित आणि कल्याण कसं होऊ शकतं. पत्रकाराचे काम फक्त बातमी देणे नसून समाजाला जागरूक ठेवणं आणि समाज सुधार करणं हे सर्वप्रथम तुमचं काम आहे. आणि हा संदेश त्यांनी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला. खरं म्हटलं तर तुमच्या सगळ्यांमध्ये खूप ताकद आहे. तुम्हाला पाहिलं तुम्ही धाडसीने तुमचे काम इमानदारीने पार पाडता. यासाठी मी तुमचे सर्वांचे आभार मानते. आपण सकाळी उठलो की चहा पिताना सगळ्यांना सर्वप्रथम हातात म्हणजे वर्तमानपत्र पाहिजे. अनेक भाषांमध्ये असतं, त्याचा आम्ही आनंद घेतो. चहा पिताना अनेक जण वर्तमानपत्र जर का नाही मिळालं तर चहा पण पित नाही. अहो, पण तो आनंद घेताना त्यामध्ये काय परिश्रम असतो त्या बातमी मागे याची जाणीव आम्हाला आहे. मी तुम्हा सर्वांचे आज परत एकदा वंदन करते आणि आभार मानते. आणि मला खात्री आहे की जेवढ्या इमानदारीने तुम्ही नेहमीच तुमचे काम करत आहात तशाच इमानदारीने तुम्ही पुढे पण तुमचे काम करत आहात. माझे सासरे स्वर्गीय कुंडलिकराव नागे साहेब आज जरी आपल्यासोबत नाहीये, मला पण त्याच्यासोबत किमान फक्त 2 वर्ष मिळाले. त्यामुळे मला गोष्टी सांगू शकले पण अनेक गोष्टी नाही सांगू शकले. पण खूप आनंद झाला की आज बबलू भाऊनी त्यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी सांगितल्या की ते कसे तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि तुमच्या गरजांना त्यांनी महत्त्व दिलं. हे ऐकून मला खूप आनंद झाला आज. आणि मला अजून इच्छा आहे की जसं जिंतूरमध्ये आजकाल आम्ही व्यवस्थित आहोत, ते सक्रिय आहोत, असंच सक्रिय राहून मला आणि अनेक गोष्टी ज्या माझ्या सासऱ्यांनी इथे आमच्या जिंतूरकर वासीसाठी केल्या ह्या अनुभवण्याच्या खूपच मला इच्छा आहे. आणि जसं आता बबलू भाऊंनी सांगितलं, त्यांची एक रूढी त्यांनी एक व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं की त्यांना दर्पणा दिनानिमित्त कधी त्यांचा सत्कार झाला नाही. जे की मला खात्री आहे की ते बोलले ते बरोबर बोलले. आणि दुःख पण आहे की इकडे जे नामदार मोठे आपले सर्व राजकीय लोक आहेत त्यांनी नक्कीच हा दिन तुमच्यासाठी साजरा करायला पाहिजे होता. आणि मी तुम्हाला सर्वांना शब्द देते की योग्य तो निर्णय घेऊन आपण जमेल तेवढा दिन तुमच्यासाठी पुढच्या वर्षी साजरा करून तुमचा